नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का छठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर मौलाना जर्सीज अन्सारींच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला। भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल, तर केजरीवालांसह इतर नेते आंदोलनस्थळी। सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना दिला पाठिंबा। माझं उपोषण सोडवण्यापेक्षा 20 जुलै रोजी होणाऱ्या शांततापूर्ण संसद मार्चमध्ये सहभागी व्हा, वांगचुक यांचं आवाहन। राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होणार, प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या हालचालींना वेग, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। वर्षा निवासस्थानी जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच्या कथित भेटीच्या चर्चावरून सुनील तटकरेंकडून खंडन। चेंबूरमधल्या झाड पडल्याच्या दुर्घटनेच्या अहवालावरून पालिकेत रणकंदन। मुंबई महापालिकेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। आणि चेंबूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येनं हादरलं वर्धा। कुटुंबीय आणि समाज बांधवांकडून रास्ता रोको, आरोपींविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायला नकार। कोल्हापुरात सूरज साखरे या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खासगी सावकारीतून गोळीबार झाल्याचा संशय। भावली पर्यटकांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश भोईरसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गुन्हा दाखल होताच आरोपी झाला होता फरार। पुरीतल्या जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीनं 120 जणांचा श्वास गुदमरला। भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल। इथं नसरापूर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे। रोठा परिसरात संतापजनक घटना समोर आली आहे। एका शाळकरी मुलीचं अपहरण करून नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर दगडानं ठेचून तिची निर्घृण हत्या केली। आता या घटनेनंतर जमाव आक्रमक झाला। जिल्हा रुग्णालयामध्ये या लहान मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला गेला, मात्र जमाव इतका आक्रमक झालाय, या जमावाकडनं घोषणाबाजी केली जाते। परिस्थिती चिघळली आहे आणि त्याचं घडलंय असं की रोढा शिवारामध्ये पीडिता शाळेतनं घरी येत होती आणि यावेळी नराधमांनी तिचं अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केले आणि तिची हत्याही केली। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आता नसरापूर सारखीच घटना घडलेली आहे। 3 नराधमांनी या शाळकरी मुलीचं रस्त्यातनं अपहरण केलं। ती शाळेतनं घरी येत होती, तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली। आता या प्रकरणी मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे। त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे। पुढची चौकशी ते करणार आहेत आणि त्यानंतर कारवाई होईल। मात्र अगदीच काही दिवसांपूर्वी नसरापूर हत्याकांड झालं होतं, तशीच घटना आता वर्ध्याला पाहायला मिळते।
दरम्यान याबद्दल वर्ध्यातले पोलीस अधीक्षकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. पाहूया. आपल्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आहेत. सर, कशी घटना घडली आहे, नेमकी काय आहे, कसा अत्याचार झालाय, किती लोकांना ताब्यात घेतलं? काल सावंगी पोलीस स्टेशन मध्ये एक रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलगीच्या मृत्यू मिळाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचं निरीक्षण करून त्याचा तपास सुरू केला. या संदर्भात मुलीच्या आईच्या फिर्यादवरून सावंगी पोलीस स्टेशन मध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO स्तराच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. यामध्ये फॉरेन्सिक टीम, सायबर टीम आणि श्वान पथक यांनी घटनास्थळी भेटी देऊन त्या आवश्यक ते सॅम्पल्स आणि माहिती कलेक्ट केली. महिलांचं आता संरक्षणच महाराष्ट्रात राहिलं नाही, मुलींचं राहिलं नाही, सुरक्षित राहिलं नाही. दररोज या मुलींवर, महिलांवर अत्याचार होताना आपण महाराष्ट्रात पाहतो. कायद्याचा धाकच आता मुळात राहिला नाही. सत्तेमध्ये मशगूल सरकार एवढं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं की त्यांना इतरांच्या सुरक्षेचा संबंधच राहिला नाही. सत्ता प्रचंड मिळाली, त्यामुळं आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही या आविर्भावामध्ये ही सत्ता राबवली जात आहे. आणि पोलिसांना जो पोलिसांचा धाक होता तो धाक कमी झाला आहे. त्याचं हे लक्षण आहे की आज महिला सुरक्षित राज्यामध्ये राहिल्या नाहीत आणि मुलीसुद्धा सुरक्षित राहिल्या नाही. तर हे सगळे कायदा सुव्यवस्था ही संपूर्ण खड्ड्यात गेली आहे, याचंही द्योतक आहे. आपल्यासोबत प्रतिनिधी नरेंद्र मते थेट वर्धेतनं जोडले गेलेत. नरेंद्र, आपण इथं पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय वर्ध्यामध्ये जमाव जमलेला आहे आणि त्या मुलीसाठी न्याय मागतोय. या जमावाचं म्हणणं काय आहे? तिच्या घरच्यांचं, कुटुंबियांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? मृगा, नक्कीच जी ही केळतवाणी जी घटना आहे ती काल रोठ्यामध्ये उघडकीस आली आणि याच्यामुळे मोठा संताप व्यक्त जो आहे वर्ध्याकरांमध्ये दिसून येत आहे. एकंदरीत पाहता जर सकाळपासूनच जे समाज बांधव आहेत आणि समाजातील सर्व स्तरातील जे लोक आहेत ते शवविच्छेदन गृहाबाहेर आणि रस्त्यावर उतरले होते. आता जवळपास 10 तासानंतर कुठेतरी ते जे मृतदेह जो आहे तो आता बाहेर काढला गेलेला आहे. तोही मोठ्या पोलीस बंदोबस्तात तो बाहेर काढण्यात आलेला आहे. समाज बांधवांनी, सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी जो बंदोबस्त लावला होता त्याच्यामुळे मोठा हे तो केला गेला होता. या ठिकाणी बंदोबस्तात हे जो मृतदेह आहे तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू केला होता. मात्र अजून मोठ्या प्रमाणात जो हे जे या ठिकाणी जो बंदोबस्त लावला होता तेव्हा मात्र इथं कुठेतरी पोलीस आणि आंदोलनकर्त्यामध्ये मोठा जो राडा जो आहे तो झालेला दिसून आला. एकंदरीत पावता ज्या मोठ्या संतप्त भावना ज्या आहेत त्या सामान्य नागरिकांमध्ये, समाज बांधवांमध्ये दिसून आलेल्या आहे. आपण जर बघितलं तर आज अजूनही या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात समाज बांधव आहे, पोलीस अजून या ठिकाणी आहेत आणि एकंदरीतच पाहता येथील जर वातावरण जर बघितलं तर अजूनही तणावग्रस्त आहे. अजून या सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अजूनही संतप्त आहे. कारण मोठा जो अन्याय या मुलीवर झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी हे जे आंदोलनकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरले आहे. मात्र त्यांना कुठेतरी त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला गेल्याचा आरोप या समाज बांधवांकडून केला जात आहे. एकंदरीतच पाहता ही घृणास्पद जी घटना आहे ती काल उघडकीस आली होती आणि त्यानंतर मात्र मोठा जो संताप आहे तो सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. मृगा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी नरेंद्र. आपण पाहतो या ठिकाणी वर्ध्यातनं आता जमाव मोठ्या संख्येनं जमलेला आहे.